यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठं प्रमाणात होतं आहे. आपण वडस धरणावर आहोत. आपण इथं पाहतोय अधिक प्रमाणामध्ये पाणी कमी झालेलं आहे. सध्या वडस धरणामध्ये पाण्याचा साठा अवघा 49% आहे. मागील वर्षी याच धरणामध्ये आजच्या तारखेला 53% पाण्याचा साठा होता. यंदाच्या वर्षी पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय. पूर्व भागातील तालुक्यांसाठी इकडचं पाणी अधिक प्रमाणामध्ये पळवलं जातं आहे. पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. इथं पाहतोय आपण या धरणामध्ये काही जलजीवन मिशनच्या अंतर्गत विहिरी बांधकाम केलेलं आहे. अगदी त्या धरणामध्ये त्याचं बांधकाम केलेलं आहे. त्याची परवानगी आहे नाही आहे किंवा काय आहे हा भाग वेगळा आहे. अशा प्रकारे धरणाच्या पात्रामध्येच विहिरी खोदणं कितपत योग्य आहे. अगदी बांध घातलेले आहेत आणि बांध घालून त्या विहिरी पोचलेले आहेत. त्या ठिकाणी मासेमारी होते. काही युवक मंडळी या ठिकाणी आंघोळीला येतात. हा जो मोकळा भाग झालेला आहे इतर मंडळींनी बकरं चारायला सुरुवात केली. म्हणजे थोडासा कोवळा चारा आहे त्याचा उपयोग होतात. पाठीमागं आपण पाहतोय अगदी भिंतीच्या कडेला 3 मुलं आहेत. तीन मुलं धरणामध्ये बहुधा आलेले असावेत. पुढे चिखल आहे. जर एखादा मुलगा आतमध्ये गेला, चिखलात रुतला किंवा वेगळी काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे? वास्तविक जलसंपदा विभागाने या ठिकाणी फ्लेक्स लावणं, माहिती फलक लावणं, पाण्यात कोणी गेलं तर त्याची काळजी घ्यावी. इथं कोणी आंघोळीला जाऊ नये. जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला आहे. त्यामुळे लोक इकडे पाहायला मोठ्या प्रमाणात येतात. उन्हाळा कडक आहे. लोकांना याच्यामध्ये आंघोळ करण्याचा मोह होतो. प्रत्येकाने इथं बाजूला आलात, बाजूला हॉटेल्स आहेत, जेवण करा, आनंद घ्या, बाजूने धरणातलं पाणी पहा, परंतु या आंघोळ करण्याचा प्रयत्न करू नका, असंच आपलं सगळ्यांना आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्न डॅम, वडस. Thank you.